सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी, तर आज संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे 2500 रुपये सकाळपासून खात्यामध्ये येण्यास सुरुवात. जर तुम्हाला पैसे आलेले नसतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर आज नोव्हेंबर डिसेंबर, तर आता पैसे खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. तर आता आज मोठी अपडेट घेऊन आलेलो आहोत. तर आज सकाळपासून अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 2500 रुपये जे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात. तर आता 2500 रुपये याप्रमाणे, तर आता त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेचे सुद्धा पैसे खात्यामध्ये इथं जमा होत आहे. ज्यांना कोणाला पैसे इथं जमा जर झालेले नसेल तर अशाने कमेंट करून नक्की सांगा. संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे 2500 रुपये डीबीटीच्या माध्यमातून खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. सर्वप्रथम आता कोणत्या जिल्ह्यात वाटप इथं सुरू झालेले आहे ते आपण इथं पाहणार आहे. त्यानंतर तुम्हाला जर पैसे मिळालेले नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे जेणेकरून संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाईल. तर आता 2500 रुपये याप्रमाणे पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. या जिल्ह्यांमध्ये अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर. तर आता याचे जे काही पैसे आहेत ते बरेच महिलांची ई-के-वाय-सी बाकी राहिलेली आहे. ज्यांच्या कोणाच्या बँक पासबुकची ई-के-वाय-सी करायची राहिलेली आहे तर अशांनी लगेच करून घ्या, तरच तुमच्या खात्यामध्ये 2500 रुपये हे जमा केले जातील. तर आज सकाळपासून जे काही पैसे खात्यामध्ये इथं येत आहे तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा. त्यानंतर पालघर, धाराशिव, उस्मानाबाद, नाशिक, नंदुरबार, नांदेड, नागपूर, मुंबई उपनगर, मुंबई शहर, लातूर, कोल्हापूर, जालना, जळगाव, हिंगोली, गोंदिया, गडचिरोली. तर या जिल्ह्यांमध्ये जे काही 2500 रुपये डीबीटीच्या माध्यमातून डीबीटीच्या माध्यमातून आधार लिंक बँक खात्यामध्ये तुमचे पैसे इथं येत आहे. तर इथं आल्याच्यानंतर आपल्या इथे सातारा, सांगली, रत्नागिरी, रायगड, पुणे, परभणी, पालघर. तर आता बरेच जणांच्या खात्यामध्ये जे काही संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे 3000 रुपये, श्रावणबाळ योजना, दिव्यांग, तर काही जणांच्या खात्यामध्ये 1500 रुपये याप्रमाणे पैसे इथं खात्यामध्ये येत आहे. तर आता तुम्ही लगेच चेक करा की तुमच्या खात्यामध्ये इथं 1500 रुपये जमा झाले की 2000 रुपये की 2500 रुपये. आता लगेच तुम्ही तपासा. तर यानंतर येते आपलं सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ. तर या जिल्ह्यांमध्ये देखील पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. तर आता 36 जिल्ह्यांमध्ये सुद्धा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे 2500 रुपये याप्रमाणे खात्यामध्ये इथं येत आहे. पैसे कधी जमा झाले तर आज सकाळपासूनच पैसे लाईव्ह इथं अपडेट आलेली आहे. तर डीबीटीच्या माध्यमातून तुमचं जे काही खातं आहे, ज्या बँक पासबुकला तुमचं डीबीटी लिंक आहे, काय आहे, डीबीटी लिंक आहे, तर अशांमध्ये तुमचे जे काही पैसे आहे ते इथं क्रेडिट झालेले आहे, जे की 2500 रुपये. तर पैसे आले नाहीत तर त्याची काय कारणे असू शकतात, कोणत्या कारणामुळे तुम्हाला पैसे आलेले नाही? आधार लिंक नाही. काय लिंक नाही? आधार इथं लिंक नाही. त्यानंतर डीबीटी इनॲक्टिव्ह आहे, बँक खाते बंद झालेले असेल, ई-के-वाय-सी अपूर्ण आहे म्हणजे ई-के-वाय-सी तुम्ही केलेली नाही, यादीत नाव नाही. तर आता नवीन यादी इथं आलेली आहे. तर यादीमध्ये लगेच तुम्ही तुमचं नाव तपासा की यादीमध्ये नाव आहे की नाही. तर पैसे यायला काय करायचे आहे? तर आता बरेच जणांचे प्रश्न होते की आमचे पैसे इथं बंद झालेले आहेत, तर त्यांनी हे 5 काम ताबडतोब करा, तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात होईल. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, बँकमध्ये जाऊन तुम्ही आधार लिंक तपासायचं आहे. बँक खातं जर इनॲक्टिव्ह असेल तर ॲक्टिव्ह करून घ्या. तुम्ही तुमची के-वाय-सी काय करायची आहे, के-वाय-सी तुम्ही तुमच्या बँकेच्या पासबुकची ई-के-वाय-सी करून घ्यायची आहे. करायची ई-के-वाय-सी. तहसील किंवा समाज कल्याण कार्यालयाशी चौकशी करा. मागील हप्ते जर पेंडिंग असेल तर त्याची तपासणी करा, कोणत्या कारणामुळे तुमचे पैसे आलेले नाही. तर आता यामध्ये जे काही पैसे इथं जमा होत आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे, यामध्ये विधवा महिला, दिव्यांग, निराधार पुरुष, महिला, घटस्फोटित, गंभीर आजारग्रस्त, तर अशांना जे काही पहिले 1500 रुपये महिना, तर यांच्या निधीमध्ये वाढ करून 1000 रुपये निधीमध्ये वाढ असे मिळून 2500 रुपये खात्यामध्ये इथं येत आहे. आता संजय गांधी निराधार अनुदान योजना लाईव्ह अपडेट जे काही आपण इथं पाहत आहे, जे की पहिले 1500 रुपये, त्यानंतर अतिरिक्त आता त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेचे सुद्धा पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. लाडक्या बहिणींसाठी देखील खुशखबर आहे. तर आता टप्प्याटप्प्याने येत्या 2 दिवसांमध्ये म्हणजे 24 ते 48 तासाच्या आत खात्यामध्ये पैसे इथं येणार आहे, जे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना पैसे का मिळत नाही आहे तर त्याचे मुख्य कारणे आपण जाणून घेऊ. पहिलं म्हणजे आधार लिंक नाही, त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे आज जमा झालेले नसतील, म्हणजे तुम्ही तुमच्या बँक पासबुकला सेंडिंग नसेल, त्यामुळे तुम्हाला
एकही रुपया इथं मिळालेला नाही. दुसरं जे आहे तुमचं DBT इनॲक्टिव्ह आहे. काय आहे? DBT इनॲक्टिव्ह आहे. त्या कारणामुळे तुमचे पैसे इथं आलेले नसतील. तिसरं जो आहे यामध्ये तुमची ई-के-वाय-सी अपूर्ण आहे. म्हणजे तुम्ही तुमची ई-के-वाय-सी केलेली नाही. त्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो देऊन तुम्ही तुमची ई-के-वाय-सी पूर्ण करून घ्यायची आहे. बँक खाते बंद झालेले आहेत. तर बरेच जणं काय करतात, बँक खातं काढतात आणि त्यामध्ये व्यवहार करत नाही. त्यामुळे त्यांचं खातं इथं बंद होते. त्यानंतर व्हेरिफिकेशन पेंडिंग. तर तहसील किंवा समाज कल्याण कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करा की तुम्ही हयातचा दाखला दिला की नाही. त्यानंतर नाव तात्पुरती यादीत वगळणे. तर बरेच जणांचे नाव यादीमधून वगळते कारण की चुकीचे डॉक्युमेंट्स दिलेले राहते. काही वेळेस कागदपत्रामध्ये काही त्रुटी आहे, तर अशाने नवीन कागदपत्र इथं सादर करून तुम्ही तुमचे पैसे इथं मिळवू शकता. जिल्ह्यात वाटप पोहोचलेले नाही. तर आता यामध्ये 24 ते 48 तास लागू शकतात पैसे जमा होण्याकरिता. तर आता तात्काळ हे तुम्हाला कामं करून घ्यायचे आहे. DBT लिंक करून घ्या, आधार अपडेट करून घ्या, ई-के-वाय-सी करून घ्या, तहसील कार्यालय संपर्क साधा. ज्यांना कोणाला ₹2500 इथं जमा झालेले नाही. तर आजपासून संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ आणि दिव्यांगांचे पैसे खात्यामध्ये येत आहे.